गाढवाला आवड आहे, सेवकाला कामाची आवड आहे, तुम्हाला भक्तीची आवड आहे, म्हणून तुम्ही आणि मी गाढव आहे माझ्या. गाढवाला आम्ही विनाकारण बदनाम केल्याच्या आवड. पण गाढवाविषयी शिकलो तुम्ही म्हणतात का गाढव, आपण गाढवच बनायला पाहिजे असं. बघा मला सांगा, तुम्हाला इमानदार नको व्हायचं का? तुम्हाला कामात हलगजरीपणा करायचा का? मग गाढवामध्ये स्वभाव, गाढव कधीच हलगजरीपणा करत नाही. गाढव कामाविषयी फार उत्सुक असतं, त्याला आवडतं काम केलेलं. आम्हाला देखील देवाच्या राज्यात काम केलं आवडतं, रात्रदिवस पाहायला आवडतं. इकडे जा तिकडे जा, हे कर ते कर, प्रभूची प्रार्थना कर, भक्ती कर, वचन सांग, लोकांना सुवार्ता सांग, प्रभूच्या राज्यासाठी जग. हे राहिले की तिकडून जा, दुसऱ्या चर्चला जा, सोशल वर्किंग मध्ये जा, कसं तरी मिळून देवाचा गौरव आम्हाला करायचा आहे. म्हणजे आमच्यामध्ये हलगजरीपणा नाही. मी जवळजवळ किती महिने झाले माझ्या बायकोला लेकराला अजून वेळ दिला नाही. का नाही दिला? वेळच नाही. माझं कॅलेंडर माझ्या मुलीकडे जात आपण, म्हणजे माझ्या मोबाईल तिच्या मोबाईलला कनेक्ट, म्हणजे माझ्या मोबाईल मध्ये मी काय केलं तिला दिसतं. तर तिनेच मला म्हणले, डॅडी तुझा मे, आता आम्ही म्हणलं मे महिन्यात तर डॅडी फ्री असेल, म्हणजे सगळ्या पवित्र सप्ताह संपल्यावर. ते तर ह्याच्यापेक्षा भयंकर आहे, पूर्ण लाल झालंय. म्हणजे कुठं कुठं जायचं मला सगळं त्यात लिहिलेलं आहे. म्हणजे मुंबई आहे, त्याच्यामध्ये कर्नाटक आहे, त्याच्यामध्ये नगर आहे, त्याच्यामध्ये जालना आहे, त्यात बरेच ठिकाण त्यात म्हणजे प्लॅनिंग करून ठेवले. म्हणजे आम्ही कामाचा हलगजरी असतो, तर आम्ही इतके काम घेतले असते हातामध्ये. इकडे जायचं, ठीक आहे तिकडे येतो, प्रार्थनेला तिकडे येतो, वचन सांगायला तिकडे येतो, शिकवायला तिकडे येतो, हे शिक्षण देतो, बायबल कॉलेजला शिकवतो. कशासाठी शिकवलं असतं? एवढं स्वतःला झिजवण्याची काय गरज आहे? पण प्रॉब्लेम काय? आम्ही गाढव आहोत. गाढव असलं की ते शांत बसत नाही. गाढवाला रोज काम लागतं, लक्षात घ्या. तुम्हाला रोज प्रार्थना करायची इच्छा आहे, तुम्ही गाढव, लक्षात ठेवा. म्हणजे कसं, तुम्हाला रोज मेहनत करायची, रोज गुडघ्यावर बसायचं, रोज स्तवन करायचंय, रोज प्रभूचं नाव सांगायचंय. आमच्याकडे बघा, एक अनिता, एक वनिता, एक सुनीता, कांचन सुनीता, अनिता, वनिता, सुनीता आणि रेश्मा. हे 4-5 बहिणी अशा आहेत. त्या दीक्षा शिष्य कधीच गप्प बसत नाही, गाढव लोक आहेत. त्यांना हलगजरीपणा नाही कामाचा. दिसल त्याला येशूचं नाव एकदा का होईना सांगणार, म्हणजे सांगणार. त्यासाठी ते कधीच मागे हटणार नाही. मग गाढवाचा स्वभाव तोच आहे. मग आता काय आम्ही गलत बोललो की तुम्ही गाढव आहे, ते एकदा मी गप्प बसत नाही. हप्त्यात एकाला का होईना तारणाची वार्ता देणार, दिसल त्याला येशूकडे सांगणार. मग येशूचं काम करतात. गाढव कधी हलगजरीपणा करत आपल्या कामात ते तत्पर असतं. माझ्याकडे लक्षात घ्या, येशू आज गाढवावर आलाय आणि मी म्हणतो की आपण गाढव आहोत. तुम्ही गाढव आहे, मी गाढव आहे. ते भजन आहे ना, भरला वेड्यांचा बाजार, भरला गाढवांचा बाजार. आता तुम्ही शांत स्वभावाला डिनाय करणार का? नाही, मला नको शांत स्वभाव. आमची सिंगताई गाऊन देतो, हमेशा प्रार्थना मला करणं, फास्ट प्रार्थना करा, लेकर जरा शांत राहिले पाहिजे. ते आपसात चिमटे घेतात एकमेकाला. रूपात आहे काय म्हणते, फास्ट प्रार्थना करा, हे पोराचं पोरीचं सारखं भांडण होतंय, सारखं चिडचिड करतायचं. म्हणजे काम त्यांनी शांत व्हा म्हणून प्रार्थना करा. तुम्हाला मी शांती आवडते ना. मग गाढवाचा स्वभाव आहे कसला माहिती का? मी म्हटलं की तो शांत स्वभावाचा प्राणी आहे. इतर प्राण्यांसारखा नाही तो. गडबड गोंधळ कधी गाढवात दिसणार नाही. मग तुम्हाला शांती आवडते ना? मग एक सेवक म्हणून आम्ही शांत राहतो. शांत राहण्यावर लोट आने में भलाई है. कुणी 2 शिव्या घातल्या आम्ही शांत उभा असतो. कुणी काय बोललं तर आम्ही एकदम धीराने उभे असतो. धक्का लावला तरी आम्ही शांतच उभा असतो. म्हणजे आम्ही शांत राहतो. म्हणजे हा स्वभाव कुठे गाढवाचा स्वभाव आहे. बघा, येशूने गाढव निवडलं. येशूने, मी म्हणतो जग गाढवाला नाव ठेवतं, ठेवू द्या, पण तुम्ही आणि मी गाढवाविषयी आम्ही अभ्यास करायला पाहिजे. मानवातली काय दुर्गुण आहेत, मानुष्यामध्ये बी काय दुर्गुण आहेत, काय चांगले गुण आहेत, तसं गाढवातली काय चांगले वाईट. आम्ही चांगले गुण घेणारे माणसं. तर गाढवामध्ये शांत स्वभाव आहे. मग आम्ही शांती आम्हाला पाहिजे. मग एक सेवक पण आम्ही शांत असतो. येशूला आवडतं शांत राहिलेलं. येशूला आवडतं शांतीने जीवन जगलेलं. येशू प्रभूला आम्हाला शांत राहिलेलं त्या प्रभूला ग्रहणीय आहे. 5वी बाब आहे, गाढव जे आहे ओझ व्हायला उपयोगी प्राणी आहे. येशू प्रभूने ते सेवेचं कार्य कोणाकडे दिलं? आपल्याकडे दिलं. त्याचं ओझ, त्याची कार्याची धुरा त्यांनी कोणावर दिली?
आपल्यावरती, बोला माझ्यावरती. तुम्हाला काय दिलं? सांगितलं की तुम्ही जाणे संपूर्ण राष्ट्राला सुवार्तेची घोषणा करा आणि पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने कानपण काय करा? बाप्तिस्मा द्या, सुवार्थ सांगा. म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला, मला काय केलं त्यांनी? एक धुरा दिली, म्हणजे एक बोज दिलेला आहे. कशाचा? सेवेचा बोज दिलेला. आता मला सांगा, मग तुम्हाला मला बोज दिलाय आणि आम्ही आनंदाने घेऊन चाललो की नाही? येशू प्रभू काय म्हटलं? माझं जो हलकं आहे. आता ते ओझं उचलायला आम्हाला कठीण जाते का? येशूची सेवा करायला, येशूच्याकडे तुम्हाला यायला त्रास वाटला का कोणी मागून चापकाने मारलं, तुम्ही कष्टाने इकडे आले? आनंदाने उठून आपलं मस्त आंघोळ पाऊण करून, घरातलं करून, एकदम धडाधडे सगळे जिकडे तिकडे करून, एकदम कपडे बिपडे चांगले घालून, इस्त्री करून, साडी बिडी एकदम सगळं घरातलं सगळं आनंदाने ना. काय कसं करायला चालले? देवाची सेवा करायला चालले. कुठे चालले? देवाच्या मंदिरी चाललेले आहे. कशाला? गीत मला गायचंय, प्रभूसाठी आराधना मला करायचंय, वचन मला ऐकायचंय, वाद्य मला वाजवायचंय, मला प्रभूची स्तुती करायची, प्रभूसाठी टाळी वाजवायचंय, प्रभूला धन्यवाद द्यायचे, त्याचे उपकार मानायचे. मग हे करण्यासाठी तुम्ही इथं आले, आनंदाने आले. म्हणजेच काय की तुमच्यामध्ये कोणता गुण आहे? येशू प्रभूने हा बोज आमच्यावर दिला, त्याच्या भक्तीचा बोज, आणि तो आम्ही आनंदाने घेऊन चाललेलो आहे. गाढवांमध्ये हाच तर गुण असतो. मालकाने किती ओझं टाकलं ते कुरकुर अजिबात करत नाही. जिथपर्यंत उचलतं ते असं ताट उभं असतं. वजन जरा आणि जास्त झालं ते कदाचित खडखडून खाली बसतं, पण लगेच ताट उभं राहतं. ठेव, काय ठेवायचं? पण मालकी म्हणतो जास्त न ठेवायचं, ह्याला जेवढं जमतंय तेवढं, झेपल तेवढंच देऊया, आणि ते घेतो आणि चालतो. म्हणजे ओझं व्हायला गाढव हा उपयोगी प्राणी आहे की नाही? मला सांगा तुम्ही. तुम्ही येशूच्या सुवार्तेचं ओझं घेऊन तुम्ही आनंदाने चालत की नाही? येशूचं काम करत. तुम्ही गाढव आहे ना? भरला गाढवांचा